नमस्कार मित्रांनो, कलाकार कट्टामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। मित्रांनो, पुष्पा 2 रिलीज झाला आणि त्यानं 1000 कोटीपेक्षा जास्त पैसेही कमवले, दंगा केला, मजा केली, मस्ती केली आणि सगळ्यांच्या मात्र असं लक्षात आलं की हा चित्रपट आता काय थांबणार नाही। अहो मराठीलाच काय तर बॉलिवूडला सुद्धा या चित्रपटानं धडकी भरवली। जाऊ दे, चला पुष्पा 2 गेला, पण आता बुक माय शो वर बघितलं तर 2 चित्रपट 20 तारखेला येऊ घातलेत, तेही मराठी। तर या 2 चित्रपटांचे नाव आहेत तदेव लग्नम आणि दुसरं म्हणजे श्री गणेशा। तर तदेव लग्नम या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर या चित्रपटामध्ये आहेत सुबोध भावे आणि त्याचबरोबर तेजश्री प्रधान। तर बऱ्याच दिवसानंतर ही वेगळी अनोखी जोडी आपल्याला बघायला मिळते, पण विषय आहे लग्नाबद्दल। लग्न म्हटलं की मित्रांनो सगळ्यांच्या जवळचा, आवडतीचा आणि जिव्हाळ्याचा विषय। खरं तर लग्नाळू लोक तर भरपूर आहेतच, पण या चित्रपटामध्ये सुद्धा सुबोध भावे यांचं लग्न झालेलं नाहीये आणि त्यांचं वय झालेलं आहे भरपूर। तर त्यांच्या वयाप्रमाणे हा रोल त्यांना दिलेला आहे, ही एक मोठी गोष्ट आहे आणि दोघांनी सुद्धा त्यांच्या वयाच्या साजेनुसार रोल केलेला आहे। तर यामध्ये त्यांचं लग्न होत नाहीये। सुबोध भावे यांनी प्रोफेसरची भूमिका केलेली आहे, ट्रेलर वरून कळतंय। तर या चित्रपटामध्ये तगडे कलाकार वापरलेले आहेत आणि सगळ्यांचेच अभिनय खूप उत्तम झाले असणार हे मात्र खरं आहे। पण या चित्रपटाची कथा ही एकदम पर्सनलाइज आहे, एखाद्या विषयाला धरून आहे आणि नाव मात्र मला जरासं खटकतंय, तदेव लग्नम। मित्रांनो, एखाद्या पर्टिक्युलर भागासाठी किंवा पर्टिक्युलर कॅटेगरीच्या लोकांसाठीच हा चित्रपट बनवला आहे की काय असं वाटायला लागते। थोडंसं नाव त्यांनी साधं सोपं जे उच्चारता येईल सगळ्यांनाच असं ठेवायला पाहिजे होतं आणि विषय तसा जिव्हाळ्याचा आहे आणि ट्रेलर मध्ये असं जाणवतंय की शेवटी हा इमोशनल सुद्धा होतोय आणि पर्सनल सुद्धा होतोय। तेजश्री प्रधान यांच्या आयुष्यामध्ये कोणतरी दुसरा आहे की काय असं सुद्धा आपल्याला वाटतंय आणि हा चित्रपट आता येऊ घातलेला आहे 20 तारखेला। बघूया लोकांना आवडतोय का, आणि मी सुद्धा बघायला जाईन आणि त्याचा रिव्ह्यू सुद्धा तुम्हाला देणार आहे याच कलाकार कट्टा YouTube चॅनलवर। तर दुसरा चित्रपट येऊ घातला श्री गणेशा। हा चित्रपट आहे प्रवासावर आधारित। प्रथमेश परब यांनी केस कट केलेले आहेत, पूर्ण टक्कल केलेला आहे, म्हणजे भांग पाडायचं का टेन्शन नाही आणि त्यामध्ये त्यांचा वेळ खूप वाचला असणार आहे। यापूर्वी त्यांना मी ताजा खबर या वेब सिरीज मध्ये बघितलं होतं आणि खूपच मस्त काम त्यांनी केलेलं होतं। प्रथमेश परब बरेच वर्ष तसाच दिसतोय, पण त्याच्या भूमिका मात्र जरा छिचोऱ्या टाईपच्या किंवा जरा अशा वेगळ्या टाईपच्या होत्या। पण या चित्रपटामध्ये आपल्याला तो सिरियस काम करताना दिसतोय। एक प्रवास आहे आणि या प्रवासामध्ये गांजा चरस वगैरे पण वापरलेला आहे, त्याची पण ऍक्टिंग चांगली झाली असणार गांजा चरसची। त्याचबरोबर या चित्रपटाचं बजेट आहे खूप लिमिटेड वाटायला लागलेलं आहे आणि यामध्ये एक आयटम सॉन्ग सुद्धा घातलेला आहे त्यांनी। आणि विशेष म्हणजे हा चित्रपट माझ्या जवळचा वाटला कारण की या चित्रपटामध्ये एक फूड ब्लॉगर दाखवलेला आहे आणि फूड ब्लॉगिंग आपण तर करतोच, तुम्हाला माहिती आहे। त्याच्या आयुष्यामध्ये काय दाखवलंय आणि फूड ब्लॉगिंग विषयी थोडं काय अधिक माहिती दिली आहे का किंवा काय थोडंसं आपल्याला जवळचं काय दाखवलंय का हे बघायचं आपल्याला। तर यामध्ये 3 कलाकार आहेत मुख्य भूमिकेमध्ये आणि त्यांना पैशाची गरज असते आणि या चित्रपटामध्ये मुलगा आणि वडील यांच्यामधलं रिलेशन सुद्धा दाखवण्यात आलेलं आहे असं ट्रेलरवरून कळतंय। तर श्री गणेशा हा चित्रपट येणार आहे 20 तारखेला। बघूया चित्रपट लोकांना आवडतोय का। तर मित्रांनो, या चित्रपटांबरोबरच एक इंग्रजी चित्रपट जो हिंदीमध्ये डब व्हर्जन होऊन येणार आहे आणि तो 3D मध्ये पण असणार आहे, मुफासा हा चित्रपट येणार आहे। पण यामध्ये आवाज दिलेला आहे बऱ्याच कलाकारांनी, यामध्ये चर्चा झाली होती, शाहरुख खानच्या 2 मुलांनी आवाज दिलेला आहे, तर त्यामुळेच भरपूर चर्चा झाली होती। तर यामधला कोणता चित्रपट तुम्हाला बघायला आवडेल हा कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा आणि कळवायला विसरू नका। त्याचबरोबर कलाकारांच्या सगळ्या माहिती जाणून घेण्यासाठी कलाकार कट्टा YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।